कारल्या कटुल्याचा कालवण येते रे का तेरी घर राहिले कर का तुला दर घे ग दर खाते का. तर नमस्कार मंडळी, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपल्या रानात जुन्या पिढ्यांच्या आठवणी जपणाऱ्या कितीतरी गोष्टी सापडतात. तर आज अशाच एक पारंपरिक पदार्थाची चव तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आपल्या मामांनी रानातून खास दिवे नावाचा एक कंद असतो, तुम्हाला माहिती आहे का नाही काय माहिती. तर दिवे नावाचा कंद आणला, त्यापासून आपल्याला गोळीच बनवायचे आहेत. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर सगळ्यात आधी हा कंद भाजून घ्यायचा आपल्याला चांगला. तर मित्रांनो, हा कंद एकदा भाजून त्याचा उपयोग होत नाही. कंद व्यवस्थित असा मऊ होतपर्यंत चांगला भाजून घ्यायला लागतोय. तर तुम्ही बघत असाल कसा भाजतात तव्यावर. आता आपण सूर्य मस्त मध्ये तव्यावर ठेवलेत कंद भाजायला. आधी त्याची वरची साल काढून टाकायची आणि मग भाजायला टाकायचे मित्रांनो. तुम्हाला हा सेम बटाट्यामध्ये दिसतोय, पण हा बटाटा नाही आहे, तर हा दिवा नावाचा कंद आहे. आमच्या इकडे त्याला दिवा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात काय माहिती नाही आपल्याला. तर मित्रांनो, आता हा कंद भाजल्यानंतर आहे ना, आपल्याला पारंपरिक पद्धतीने बघा पाट्यावर कुटायचं आहे. मामा कुटतात आपल्याला दिसतात. तर त्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये नुसतं कुटायचं नाही, तर त्याच्यामध्ये आपण लसूण कांदे टाकायचे आणि मग कुटायचं आहे. मीठ दर बस का एवढं मीठ बस कर. कारल्या कटुल्याचा कालवण येते रे का तेरी काय मम्मी शूट मी बोल मला दुसरी पाहिजे. मला दुसरी पाहिजे बेटा. जा ना तिकडे, ते आधीच इकडे आणाय. काय तू खाणार आहे का बोल. खाणार आहे नक्की काय माझ्या कर का तुला दर घे ग दर खाते का. राहू सर खाली मग खाला असता आता पाणी प्याला. खाली मग खाला असता आता पाणी प्याला. घर राहिले